नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून संतश्रेष्ठ पालखी सोहळ्यामध्ये सेवा केली। आपण जर या ठिकाणी बघितलं तर फिजिओथेरपी या ठिकाणी वारकरी गेल्या 15 दिवसापासून सतत चालतायत, यांची या ठिकाणी फिजिओथेरपी केली जाते। त्याचप्रमाणे आपण समोर जर बघितलं या ठिकाणी दवाखाना देखील, दवाखान्याच्या माध्यमातून प्रत्येकाला या ठिकाणी गोळ्या औषधांचं वाटप देखील करण्यात येत आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर ते पायाची मालिश आहे, ही पायाची मालिश देखील डॉक्टर नाईकवाडे यांच्या माध्यमातून तसेच खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सौजन्याने केली जात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर जे काही पेशंट ॲडमिट देखील केलेले आहेत, या ठिकाणी हे पेशंटला सलाईन असेल, इंजेक्शन असेल, या सर्व गोष्टी वेळेवर तात्काळ डॉक्टर नाईकवाडे यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर नाईकवाडे आहेत। डॉक्टर, काय सांगाल, कशा पद्धतीने आपली एकंदरीत सेवा सुरू आहे? नमस्ते। मी प्रथमतः या आपली वारी आपला सोहळा या निमित्त आलेल्या सर्व भाविकांचे मी स्वागत करतो। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यासाठी आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून आम्ही आज अहिल्यानगर इथे आज आम्ही फिजिओथेरपीचा कॅम्प आयोजित केला आहे। तसेच चरण सेवा आयोजित केली आहे। तसेच अत्यावश्यक रुग्णांना ज्या रुग्णांना आवश्यकता आहे अशा रुग्णांसाठी आम्ही आज सलाईनची पण सोय ठेवलेली आहे। आणि जिल्ह्याचे ठिकाण आहे, बहुतांशी लोक बऱ्यापैकी थकलेले असल्यामुळे त्यांच्या कोणाचा BP कमी झाला आहे, कोणाला डिहायड्रेशन झालेलं आहे, त्यामुळे त्यांना ते IV ची गरज आहे। आम्ही ते IV पण लावतो आहे, जेणेकरून आज त्यांना औषध उपचार तो करतच आहोत। त्याबरोबर फिजिओथेरपी, चरण सेवा, पायाला औषध लावणे, त्याबरोबर IV लावणे, असा हा उपक्रम, हा छोटासा प्रयत्न आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून एकंदरीत 13 दिवसाचा हा संपूर्ण प्रवास झालेला आहे। प्रामुख्याने तुम्हाला डॉक्टर म्हणून रुग्णांमध्ये कुठल्या आजारात जास्त वाटतं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी मी जे बघतोय आणि ह्या वर्षी बघतोय, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आणि जे संचालक मंडळ आहे किंवा जे काही ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे, त्यांचं उत्कृष्ट काम आहे। मला गेल्या वेळेला त्यांना बऱ्याच लोकांना जुलाब उलट्याचा त्रास जाणवायचा, ह्यावेळेला अगदी कमी अल्पशा पेशंटला त्रास जाणवतोय। याचा अर्थ हे श्रेय हे त्यांचीच आहे असे मला एक डॉक्टर यामागे काय कारण वाटतं तुम्हाला? यामागे असं वाटतं स्वच्छ पाणी, दुसरं गोष्ट त्यांना दिलेला आराम, चांगला आहार आणि ह्या गोष्टीची सर्व विश्वस्त काळजी घेता असं दिसते। त्यांना पुन्हा माझ्या वतीने आणि राजाभाऊ वाजेंच्या वतीने धन्यवाद देतो। रुग्णांना काय सल्ला द्याल? यानंतर मी फक्त रुग्णांना हाच सल्ला देणार आहे की जेणेकरून तुम्ही प्रवास करताना 100% प्रवास करा। ज्यांना काय त्रास होतो, हा राजाभाऊंचा आमचा दवाखाना शेवटपर्यंत असणार आहे, तुम्ही आमच्याकडे या। आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि सल्ला म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यावं, एवढी तर मी सर्वांना सगळं पायी बघताना विनंती। नक्कीच रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला पाळावा। या ठिकाणी राजाभाऊ वाजे असेल, डॉक्टर नाईकवाडे यांच्या कॉलेजच्या माध्यमातून साधारणतः 100-125 विद्यार्थिनींच्या माध्यमातून ही संपूर्ण सेवा सुरू आहे। गेल्या 5 वर्षापासून खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून ही सेवा अविरतपणे अशीच या ठिकाणी सुरू आहे। आणि आपण जर बघितलं रुग्ण देखील या ठिकाणच्या विद्यार्थिनी आहेत, ज्या शिकत आहेत, या देखील मोठ्या आपुलकीने रुग्णांची सेवा करत आहेत। खऱ्या अर्थाने वारकऱ्यांची सेवा ही सेवा खूप मोठी मानली जाते आणि या ठिकाणी हे संस्कार या विद्यार्थ्यांना देण्याचं काम डॉक्टर नाईकवाडे त्याचप्रमाणे खासदार राजाभाऊ वाजे करत आहेत।